काय म्हणतो रे बामट्या, मागची रेसिपी आवडली का? चल मग आता तुला नवीन रेसिपी शिकवतो. आज ऊन लय जास्त आहे त्यामुळे तुला बनवायला सोपी, चवीला खूप छान आणि पोटाला एकदम थंडावा देणारी अशी उन्हाळ्यासाठी रेसिपी आणलेली आहे. तर तुला बनवायला खूप आवडेल, टेस्टला पण आवडेल ना. तुला जर आवडली तर मित्राला पण शेअर करा. चल शिकवतो. मोदीजीचं आत्ता भाषण ऐकलं का? भाषणामध्ये मोदीजीने काय सांगितलेलं आहे? तेल कमी वापरा, जपून वापरा. त्यामुळे आपण एकदम कमी तेलामध्ये ही रेसिपी बनवलेली. चल मग दाखव तुला. चला मग सगळ्यात पहिले घेतलं आपण इथं सकाळी बनवलेला भात आहे आणि दही आहे. तर भातामध्ये दही घालून घ्यायचं आणि त्याला छान परतून घ्यायचं. दही आहे ना जास्त आंबट नाही पाहिजे. जास्त आंबट असलं की थोडं टेस्ट त्याची बिघडते. थोडं मिडियमचं दही पाहिजे. ह्याच्यामध्ये थोडा कांदा मिक्स करून घेऊ. जो कांदा मिक्स केलेला आहे त्याला छान आहे ना मिक्स पूर्ण हलवून घ्यायचं, चमच्याने मिक्स करून घ्यायचं. आणि त्यात ते डाळिंबाचे दाणे जे काढलेले आपण ते पण मिक्स करून घ्यायचे छान, कारण पूर्ण ते मिक्स झाले पाहिजे. हे ना कढईमध्ये तेल घ्या, थोडी मोहरी टाका. फोडणी सिंपल आहे, ज्याला काही जास्त सामान लागत नाही. मोहरी आणि कढीपत्ता टाकून द्या, चांगलं तडतड करू द्या त्याला. आणि 2 लाल मिरच्या टाकून द्यायच्या बस. बाकी काही लागत नाही याला. जर तुमच्याकडं मुगाची डाळ, उडदाची डाळ असेल तर ती पण टाकली तरी काही हरकत नाही. फक्त थोडे शेंगदाणे टाकून द्यायचे आणि जे आपण ते मिक्सर बनवलं त्यात ते टाकून द्यायचं. छान असा वास आला त्याचा छान कढीपत्त्याचा. त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि एखाद्या प्लेटमध्ये छान सर्व करून घ्या. आणि तुमच्या पोटाला खूपच थंडावा देईल. आणि ही रेसिपी ना फार जुनी आहे बरं. ही साऊथमध्ये खूप आवडीनं खातात लोक. तिथं खूप दमट वातावरण असतं ना, त्यामुळे हे खूपच शरीराला फायदे देणारी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि मला असं वाटतं तुम्हाला आवडेल ही. काय रे मग, आवडला ना व्हिडिओ? रेसिपी खूप छान झाली आहे. मला तर खूप छान वाटली. आता मी खाऊन डायरेक्ट झोपणार आहे. बघ तू ट्राय कर घरी, तुला पण आवडेल. आणि मित्राला पण सांग कशी बनवायची. अरे मोदीजीचं ते भाषण ऐकलं होतं ना, त्यात अजून एक मुद्दा होता. मोदीजी म्हटले होते, चौरंग चॅनलला सबस्क्राईब कर, लाईक कर, शेअर कर, फॉलो कर. बघ त्यांचं ऐकायला लागतं. त्या कूलरमध्ये पाणी भरत जा रे बामट्या.